ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2026 सिरसाळा येथील ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या पोटनिवडणुकीसाठी आकाश गायकवाड हे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून ही निवडणूक लढवत आहेत। आपल्यासोबत आकाश गायकवाड आहेत। आपण वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार आहेत। कशा पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरे जात आहे? सर्वप्रथम नाही का वंचित बहुजन आघाडीचे आमचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन मी ही निवडणूक लढवित आहे व सर्वांच्या विचारानं मला ही निवडणूक लढवायची नव्हती, पण शेवटी सगळ्यांना मला विश्वास दाखवून ही निवडणूक लढवायला म्हणजे भागीदारी पाडलेली नाही का, त्या हिशोबाने मी निवडणूक लढविणार आहे। आणि मी इथून पुढं आश्वासन करत नाही की मी हे काम करेल ते काम करेल, पण जे कामं रगडलेत ते मी पूर्ण करेन। ह्याच्या पहिले नाही का वरी सत्ता असणारे पण नाही का इथं सरपंच झालेले आहेत, त्यांच्याकडून काही कामं झालेली नाहीत। त्याच पक्षाचे काही उमेदवार अजून परत थांबलेले आहेत, त्यांच्याकडून कामं होण्याची अपेक्षा न करता आपण स्वतः रिंगणात उतरून कामं पूर्ण करून देऊ व कामं करत राहणार याची गॅरंटी देतो। बरं, या ठिकाणी आपल्याकडं आपण तरुण आहात, तर सिरसाळ्यासाठी आपल्याला काय करायचं नेमकं? आपण तरुण आहेत, सर्वप्रथम आपण तरुण असताना तरुणांना जे नाही का काही गोष्टी अडथळा येतात ते अडथळा दूर करून नाही का आपण त्या कशामुळे अडथळा येते ते अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करू व निश्चितच नाही का सिरसाळ्यात काहीतरी नवीन कामं करून दाखवू। सिरसाळ्यात पाण्याचा प्रश्न असेल, बाकी काय गोष्टीचा प्रश्न असेल ते प्रश्न आपण क्लिअर करू। आणि मी हर वेळेस म्हणतो की मी नाही का आश्वासन करत नाही की मी हे करेन ते करेन, सगळे म्हणतात मी हे करतो ते करतो, भोगवाटा हे भरपूर काही विषय आहेत, पण आपण बोलण्यापेक्षा करून दाखवणं आपलं महत्त्वाचं ठरेल। बरं, काय आव्हान राहील सिरसाळाकरांना आज चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान करायचं? सिरसाळाकरांना एवढं आव्हान द्या, आज मी जे नारळ फोडून रॅली केली ती त्या रॅलीमध्ये सर्वप्रथम अशी रॅली झाली की त्याच्यात नाही का हिंदू मुस्लिम असा काही विषय नाही, सगळे सहभागी होते। मुस्लिम लोकांना पण मला भरपूर प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचे मी उपकार निवडून आल्याबाद पण ठेवन आणि वर्षानुवर्षे ठेवल। बरं, काय लोकांचा रिस्पॉन्स पाहून काय वाटतं, निवडून येताल का? 100% चान्स आहेत की आपली निवडून यायची, कारण की सगळे यंग पोरं आपल्यासोबत राहिलेले आहेत। ते प्रतिसाद बघून वाटतं की आपण निवडून येतात। आणि शेवटी आपण नाही का सगळ्यात नाही का लेट प्रचार चालू झाला आहे, अजून राहिला आहे प्रचार, उद्या परवा कळून जाईल की आपली सीट लागणारी 100% विरोधकांना कळून जाईल। आकाश गायकवाड हे रिंगणामध्ये लेट आलेले आहेत, पण थेट त्यांना या ठिकाणी निवडून येण्याची खात्री देखील आकाश गायकवाड यांना आहे। निश्चित पाहूयात, येणाऱ्या 28 तारखेला या ठिकाणी मतदान आहे आणि 28 तारखेला निकाल काय सांगतोय याकडे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर, न्यूज महाराष्ट्र वन चॅनल।